12वीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली। आज दुपारी 1 वाजता लागणार 12वीचा निकाल। बोर्डाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार। पाचव्या टप्प्यात सुद्धा महाराष्ट्रामध्ये मतदानाची टक्केवारी घसरली। महाराष्ट्रात मतदानाची आकडेवारी 54.33%, तर कल्याणमध्ये सर्वात कमी मतदान। मुंबईतील मतदान केंद्रावर अधिकाऱ्यांकडून दिरंगाई, मोदींकडून पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर, उद्धव ठाकरेंचा आरोप, तर ठाकरेंविरोधात आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची भाजपाकडून निवडणूक आयोगात तक्रार। पुण्यातील अपघात प्रकरणातील आरोपीचे वडील विशाल अग्रवालला पोलिसांकडून अटक। संभाजीनगरमधून पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या। मान्सूनची अरबी समुद्राच्या दिशेने वाटचाल। राज्यामध्ये पुढचे 5 दिवस पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। मराठवाड्यामध्ये दुष्काळाचं सावट। मराठवाड्यातील धरणांमध्ये 10%पेक्षा कमी पाणीसाठा, तर जायकवाडी धरणानं सुद्धा गाठला तळ। देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज 33वा स्मृतिदिन। सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी स्मृतीस्थळी केलं अभिवादन।